सोलापूर शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढत असून या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। अनेक भागात गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नाची दखल घेत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित प्रशासन आणि गॅस वितरण यंत्रणेला नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात नेमका अडथळा कुठे निर्माण झाला आहे याबाबत प्रशासनाने जनतेसमोर स्पष्ट माहिती द्यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे। खास करून आपल्या सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात गॅस तुटवडा जाणवतोय। एलपीजी असेल, घरातला गॅस असेल किंवा कमर्शियल गॅस असेल, आज लोकांच्या रांगा लागल्यात गॅस एजन्सीच्या बाहेर। पेट्रोल पंप बंद झालेत 2-3 दिवसापासून। काही 2 ठराविक शहरातले पेट्रोल पंप बंद झालेत। सोलापुरातले जवळजवळ 200 ते 250 उद्योग ठप्प झालेत। काही फॅक्टरीजमध्ये फक्त 24 तास पुरेल एवढा गॅस पुरवठा आहे। केंद्र शासनाने ऑर्डर काढली आहे की कमर्शियल गॅस बंद करा, म्हणजे एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे ह्या कारणामुळे। पण आज आपण बघतोय की एलपीजीचे बुकिंगचे दिवस पण वाढवलेत। एलपीजी डिस्ट्रीब्युटरच्या बाहेर पण रांगा लागल्यात। मला एवढीच विनंती करायची आणि प्रशासनाला, सोलापूर खास करून प्रशासनाला सांगायचं आहे की नेमकं प्रत्येक एजन्सीकडे किती दिवसाचा गॅस पुरवठा आहे, किती दिवस चालेल, असा काहीतरी स्पष्टीकरण प्रशासनाकडून आलं पाहिजे। मला केंद्र सरकार काही ह्यावर काही स्पष्टीकरण द्यायला तयार नाहीये, पण कमीत कमी प्रशासन, सोलापूर लोकल प्रशासन आणि कलेक्टर साहेबांनी, पुरवठा अधिकाऱ्यांनी तरी लवकरात लवकर ते स्पष्टीकरण द्यावं की किती कधीपर्यंत उपलब्ध होणार आहे, तुटवडा खरंच आहे का नाही। जर कोणी स्टॉक करत असेल तर त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे। हे ताबडतोब तुमचं पथक हे ग्राउंडवर उतरलं पाहिजे। आज सगळे गॅसवर आहेत, लोकांकडे गॅस नाहीये, लोक बेरोजगार होत आहेत, पण प्रशासन काही पॉझिटिव्ह स्टेप्स किंवा काही वॉर फुटिंगवर, युद्ध पातळीवर करताना दिसत नाहीये। तर मी आवाहन करते की ताबडतोब प्रशासनाने ग्राउंडवर यावं, नेमकं काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तरी आम्हाला सांगावं, कारण का कोणाला काहीच माहित नाही। अनसर्टेनिटी ज्याला म्हणतात ते आहे। म्हणून लवकरात लवकर ह्याबाबत स्पष्टता द्यावी की आम्हाला गॅस कधीपर्यंत मिळणार आहे। कमर्शियल तुम्ही बंद करता कारण का एलपीजीचा तुटवडा नसायला पाहिजे, पण एलपीजीचा तुटवडा आहे आणि एवढ्या रांगा लागल्यात, पण तरी तुम्ही काही बोलायला तयार नसाल तर हे बरोबर नाहीये। आणि लोकांना ताबडतोब कळलं पाहिजे की नेमकं हे किती दिवस चालणार आहे आणि प्रशासन हे कसं हाताळणार आहे। अफवा पसरू नयेत आणि नागरिकांचा संभ्रम दूर व्हावा यासाठी प्रशासनाने पारदर्शकपणे माहिती देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान ग्राहकांना कोणताही त्रास होऊ न देता घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित आणि सुरळीत ठेवावा अशी अपेक्षाही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे।